कणाशी या ठिकाणी भव्य यात्रा झालेली आहे. वंदन करण्यासाठी या ठिकाणी भक्तगण या ठिकाणी गुरुपौर्णिमेनिमित्त या ठिकाणी लाईन लावलेली आपल्याला दिसत आहे. सध्या खूप मोठी लाईन सध्या या ठिकाणी लागलेली आपल्याला दिसत आहे. सध्या कणाशी या ठिकाणी आलेलो आहे. श्री गोविंद प्रभू बाबांचा धारेचा विशेष वंदन करण्यासाठी खूप लोक या ठिकाणी जमलेले आहेत. दंडोतनाम दंडोत दंडोत. आज दाढ दर्शनाचा कार्यक्रम कणाशी येथे असल्यामुळे दाढ दर्शनासाठी भाविकांची गर्दी आवक पोहोचलेली आहे. दंडोत प्रणाम ताई. प्रणाम. सेवा कार्य ताईंचं चालू आहे या ठिकाणी आणि आपण सध्या जे स्थान आहे स्थान वंदन करत आहोत. अनेक भक्तगण कणाशीच्या स्थानावरती आलेले आहेत. विड्या हातात घ्या, ज्याचा विड्या ठेवल्या गेला ते लगेच चला बाहेर. कणाशी या ठिकाणी गुरुपौर्णिमेनिमित्त भव्य सोहळा चालू आहे. पाऊस देखील अतिशय जोरात या ठिकाणी पडत आहे. हवा देखील सुटलेली आहे.
या ठिकाणी गुरुपौर्णिमेनिमित्त भव्य सोहळा या ठिकाणी साजरा होत आहे. पौर्णिमेनिमित्त कणाशी या ठिकाणी श्री गोविंद प्रभू बाबांचा धारेच्या विशेषाचं दर्शन घेण्यासाठी खूप मोठी गर्दी या ठिकाणी आहे. अनेक लोक काही तासापासून सध्या लाईनीत लागलेले आपल्याला दिसत आहे. या ठिकाणी सायंकाळी देखील खूप गर्दी आहे. काही तासापासून हे लोक सध्या लाईनमध्ये लागलेले आहेत. यात्रेनिमित्त या ठिकाणी सजलेले आपण पाहत आहोत. खेळण्यापासून खाऊपासून सर्व आपण कुठं आहोत सध्या आता? आपण आलो आहोत नांदणी स्थान श्री क्षेत्र कणाशी येथे. हे नांदणीचं स्थान आहे. हो हो नांदणी स्वामींचं इथं किती वाजता होतं? जास्तीत जास्त 1 तासाचं आगमन. हो का? बरं. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. प्रेमदाता भटांचा तू उद्धार करता दास अजय हा अभागियैसा प्रेम मागे रे तुला श्री चक्रधरा माझ्या वरेशा विणवू किती मी तुला. कणाशी या ठिकाणी भाविकांची खूप मोठी गर्दी या ठिकाणी लागलेली आहे. विजयराज शास्त्री खामणीकर असे माझे नाव आहे. लीळा थोडक्यात सांगतो की परमेश्वर अवतार श्री गोविंद प्रभू महाराजांचं वास्तव्य वृद्धपूर या ठिकाणी असताना श्री प्रभू बाबांच्या सन्निधानामध्ये श्री नागदेवाचार्य, श्री माईमभट्ट, आबाईसा, उमाईसा, महादाईसा आणि साधायचा या भक्त होत्या. हे या भक्तजनांमध्ये असलेले साधायसा, या साधायसाचं नामकरण देखील योगायोगानं हे कणाशीलाच झालेलं आहे. त्यांचं नाव पूर्वीचं नाव होतं यल्लाईसा. यल्लाईसा उर्फ साधा नामकरण ही लीळा देखील कणाशीलाच घडलेली आहे. आणि द्वय अवताराची प्रसन्नता या साधायसाला लाभली. स्वामी सर्वज्ञ श्री चक्रप्रभू महाराज तिच्या प्रसन्न होते. तर श्री प्रभू बाबा देखील तिच्यावर प्रसन्न होते. या द्वय अवताराची प्रसन्नता लाभलेल्या साधायसाला श्री प्रभू बाबांनी नख, दाढ, केश, कळा, पानुलेपन हे 5 विशेष हे 5 वस्तू प्रसन्न होऊन दिलेली आहे. ही जी वस्तू दिलेली आहे या वस्तूमध्ये माया आणि कृपा या 2 शक्ती असतातच, परंतु प्रसन्नता रूप मनोधर्म देखील आहे. हा योग्यताकारक साध्याला प्राप्त करणारा विशेष आहे. या विशेषाच्या वंदनानं आपल्या जीवनातलं जे जीवधारण परमेश्वराचा हेतू आहे की परमेश्वराचा उद्धार जीवाचा परमेश्वराने अपेक्षा आहे की जीवानं आपला उद्धार करून घ्यावा. तर तो उद्धार कशाने होईल? तर परमेश्वराचं नामस्मरण करायला वंद स्वामींनी जी सांगितलेली आज्ञा आहे की परमेश्वराला भज्य आणि संबंध वंद्य. आपण जर संबंधाला वंद्य केला तर आपली ही प्रार्थना परमेश्वर निश्चितच आपलं जे योग्यताकारक आहे साध्याकडे आपले जे ध्येय आहे परमेश्वराकडे जाण्याचा उद्देश हा या वंदनानं सफल होत असतो. प्राण
उद्धार करता दास अजय हा अभागी ऐसा प्रेम मागे रे तुला. दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम वाकून चाला मोठ्याने बोला सर्वांनी बोला दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम वाकून चाला. या ठिकाणी प्रायचित विधी संपन्न झाला आहे. दंडवत 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 धन्यवाद. थोडीशी माहिती द्या आम्हाला या पदयात्रेविषयी. हे गेल्या 8-10 वर्षापासून ही पदयात्रा श्री गोविंद प्रभू पदयात्रा 13 वर्षापासून ही पदयात्रा सुरू आहे. श्री गोविंद प्रभू दाढ विशेष दर्शन सोहळ्याच्या निमित्तानं गेल्या 13 वर्षापासून ही पदयात्रा साकेगाव लोढरा या ठिकाणून निघत असते. आदरणीय परमपूज्य महंत श्री जयत्राज बाबाजी मानवाव आश्रम साकेगाव यांच्या प्रेरणेने, यांच्या सहयोगानं, यांच्या सूचनेवरून ही सगळी मंडळी एकत्र येतात आणि दरवर्षी 5-6 दिवसाचा प्रवास या पदयात्रेचा असतो. साकेगाव लोढऱ्यावरून निघाल्यानंतर जातेगाव, ढेकू आणि मग परधाडी, तिथून करजगाववरून मग वाकडी, मुनखेडे, हिंगोणे आणि मग कसगाव आणि अशा प्रकारे वाटचाल करीत कनाशी या ठिकाणी, श्री क्षेत्र कनाशी या ठिकाणी पदयात्रा येते. या पदयात्रेत अनेक लोढरे आणि साकेगाव या व्यतिरिक्त आजूबाजूच्या काही बोरसर, लोणी आदी इत्यादी लोणीच्या आश्रमातल्या साध्वी तपस्विनी या पदयात्रेमध्ये गेल्या 3-4 वर्षापासून सहभागी होतात. लोणीचे आदरणीय परमपूज्य महंत श्री कृष्णराज बाबा अमृते त्यांच्या सर्व परिवाराला या पदयात्रेमध्ये पाठवतात. त्यांची पण या पदयात्रेला अतिशय चांगल्या प्रकारची शुभचिंतनात्मक या पदयात्रेवर त्यांचं शुभचिंतन भावना आहे. आपल्या घरादाराचा, मोहममतेचा, प्रपंचाचा त्याग करून एक 7-8 दिवसासाठी संन्याशाप्रमाणे संन्यस्त जीवन जगत देवाच्या ओढीने चतुर्विध साधनाच्या दर्शनासाठी आणि श्री गोविंद प्रभूंच्या या मूर्तिनिष्ठ प्रसादाच्या दाढ विशेषाच्या दर्शनासाठी आणि त्याचप्रमाणे सर्वज्ञांच्या चरणांनी पवित्र झालेल्या, श्रीचरणांनी पवित्र झालेल्या या स्थानाच्या दर्शनासाठी श्री क्षेत्र कानाशी या ठिकाणी दर्शनासाठी येतात. दरवर्षी असा दरवर्षी ही मंडळी पदयात्रेच्या समारोपाला प्रायश्चित करतात. दरवर्षी पदयात्रेच्या समारोपाला प्रायश्चित विधी करतात. प्रायश्चित्त विधी हा आमच्या आध्यात्मिक साधनेमध्ये, आमच्या धर्म साधनेमध्ये अत्यंत महत्त्वाचा विधी आहे. कारण कोणतंही काम करत असताना आमचं शास्त्रकार सांगतात, कोणतंही विधिरूप क्रिया करत असताना ती विधिरूप क्रिया करत असताना सुद्धा अविधी घडतात. आणि म्हणून हे पदयात्रेसारखं विधिरूप कर्म करतायत, विधिरूप क्रिया करतायत, तरी सुद्धा चालताना, बोलताना, क्रिया करत असताना ज्या ज्या काही हिंसारूप दोष घडतात, जे जे काही अविधिरूप दोष घडतात, स्थानबंधनाला गेली, स्थानाच्या जवळ पायच लागून जातात, प्रसाद बंधन करताना कपाळच घासल्या गेलं, ओल्याच कपाळाने प्रसाद केल्या गेले, अशा प्रकारचे जे अविधिरूप दोष घडतात त्या अविधिरूप दोषांचा प्रसव मोडणं गरजेचं आहे. आणि मग एरवी या निमित्तानं सहज आता ही वाहणारी गंगा आहे, मग या निमित्तानं तेही प्रापंचिक जीवनातलं वर्षभराच्या सगळ्या आपल्या घडलेल्या दोषांचंही प्रायश्चित केलं जातं. आणि प्रायश्चित्ताचं महत्त्व अत्यंत अनन्यसाधारण आहे. स्वामींनी सांगितलं की बाई क्रियेशी अनुताप पुरश्चरण, घडलेल्या अनुचित क्रियेला जर अनुतप्त होऊन क्षमायाचना केली
तर ते पूर म्हणजे पुढील, शर म्हणजे चाल, ती न म्हणजे नाहीशी होते. अन्य जे दत्ता कवी आहे त्यांनी काय म्हटलंय, मनाखंत वाटून ज्याचे शुद्ध होई अंतःकरण, क्षमा करी परमेश्वर त्या जातो तयाला जो शरण. म्हणून प्रायश्चित्त हे अत्यंत महत्वाचं आहे. तुम्ही जेवढा किती विधिरूप क्रिया करा, ती विधिरूप क्रिया करत असताना तुमच्याकडून कुठेतरी अविधी घडतो आणि घडलेला अविधी तो क्षालन होणं महत्वाचं आहे. म्हणजे आपण केलेल्या विधीचं फळ आपल्या पूर्णपणे पदरात प्राप्त व्हावं आणि घडलेल्या अविधी जो दोष रूप आहे तो इथेच टाकल्या जावा, तो इथेच सोडल्या जावा. कारण स्वामी सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांनी सांगितलं, तुमच्या प्रापंचिक जीवनामध्ये तुम्ही जे जे अविधी रूप दोष करता ते दोष सामान्य आहे, पण विधी करत असताना जे घडले अविधी ते थोर आहेत. कारण अन्यत्र की जे ते वाराणसी फेडीचे आणि वाराणसी की जे ते के फेडावे नाही का. स्वामी म्हणतात की इतरत्र केलेले पाप जे आहे ते पाप वाराणसीला जाऊन फेडतात, पण वाराणसीला जाऊन जर केलं पाप तर ते कुठे फेडणार. म्हणून ही जी दैवराटीची ही 5-6 दिवसाची पदयात्रेची जी विधिरूप क्रिया आहे ही एक प्रकारची वाराणसी आहे. इथे थोर विधी घडतात, थोर गोमटे प्राप्त होतात आणि ते करत असताना जर आपल्याकडून अविधी घडला तर तो अविधीही थोर घडतो. म्हणून तो अविधी इथले इथं क्षालन झाला पाहिजे. वाराणसीला केलेलं जे पाप आहे ते वाराणसीमध्येच फेडल्या गेलं पाहिजेत. म्हणून पदयात्रेच्या समारोपाला प्रायश्चित करण्याचा यांचा प्रघात आहे. तशी आमची सर्वज्ञ प्रतिष्ठानची जी पदयात्रा तिथं दरवर्षी प्रायश्चित करण्याचा जो प्रघात तो परमार्गाची जी आमची परंपरा आहे, परमार्गाच्या परंपरेला आमची जेव्हा चातुर्मास सुरुवात होते त्या चातुर्माशीच्या प्रारंभाच्या वेळेस प्रायश्चित करण्याची परंपरा आमच्या पंथ परंपरेमध्ये आमच्या पूर्वजांनी पाडलेली आहे. त्याचप्रमाणे मग ह्या पदयात्रेमध्ये जे जे विधिरूप क्रिया केल्या त्या विधिरूप क्रिया करत असताना जे जे आपल्याला अविधी घडले ते थोर अविधिरूप दोष आपल्यासोबत चिटकून जाऊ नये, ते इथले इथंच त्याचं क्षालन व्हावं म्हणून प्रायश्चित करण्याची परंपरा आलेली आहे. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. मोठ्याने बोला. सर्वांनी बोला. बाबा आता इथं कुठली व्यवस्था आहे इथे? आपल्या इथं म्हणजे दाढेच्या विशेषाची जी यात्रा आहे हा त्या निमित्तानं आपल्या खामणेकर मठामध्ये जागा कमी पडते. हा म्हणून सभागृहामध्ये देवपूजेची व्यवस्था ठेवलेली आहे. आणि माझ्यासाठी भेटणारी जी मंडळी आहे हा 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 मठामध्ये येतात हा आणि भोजनासाठी जागा कमी पडते तिकडे. म्हणून हे हा आपला आश्रम आहे श्री गोविंदप्रभू सेवाश्रम. बरं बरं बाबा हे आपले शिष्य आहेत, ओके त्यांचा हा आश्रम आहे आणि म्हणून त्यांचे आणि जी व्यवस्था इतकेच पाहतात. तिथं अन्नदानासाठी दिवसभर आता 2 दिवसापासून तिथे अन्नदानाची व्यवस्था ते सगळी पाहतात. सगळ्या प्रकारचे आहेत इथं. हा टेस्टी जिलेबी. खाऊंचे भरपूर दुकान आहे तिथे. हा इथेही आहे. हा इथं बनवताना आहे. वा प्रणाम दादा. दंडवत प्रणाम. नाव आपलं? मी संजय नागराज पुजारी. आम्हाला थोडीशी माहिती गावाविषयी मंदिराविषयी. आता आपण ज्या ठिकाणी आहोत ते श्री क्षेत्र कनाशी येथील सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या श्री चरण स्पर्शाने पावन झालेलं श्री क्षेत्र कनाशी म्हणजे अर्थात कन्हैयालाल बाबा. हे जे श्री क्षेत्र कनाशी गाव आहे, ज्या दिवसापासून निर्मिती झाली तेव्हापासून ते आजपर्यंत या ठिकाणी श्रावण महिना हा पाळला जातो. तो कसा, ज्या गावामध्ये कुठल्याही प्रकारचं बकरी, मेंढी किंवा ज्यासारखं कोंबडी असेल याचं पालन केलं जात नाही. विशेष म्हणजे या ठिकाणी संपूर्ण गाव शाकाहारी आहे. 8 वर्षाचं मूल झालं की त्याला उपदेश दिला जातो
8 वर्षाचा मूल झाला की त्याला महानुभाव पंथाचा अनुग्रही बनवलं जातं, त्याची एक चाकोरी ठरली जाते आणि त्या चाकोरीच्या तो बाहेर जात नाही. असं हे गाव अगदी जगाच्या नकाशावर आहे. म्हणून या गावाचे महत्त्व सांगत असताना 9वा खंड पृथ्वी, 10वा खंड काशी आणि 11वा खंड श्री क्षेत्र कनाशी. जो शरीराने जर्जर झालेला आहे, ज्याला काशीला जाता येणार नाही किंवा ज्याच्याकडे पैसा नाही आहे पण काशीला जाण्याची इच्छा आहे, असा व्यक्ती कनाशीला जरी येऊन गेला तरी त्याच्या पदरामध्ये काशी केल्याचं, चारीधाम केल्याचं पुण्य मिळत असतं. आणि म्हणून कनाशी हे गाव जगाच्या नाही विश्वाच्या नकाशावर आहे. अशा प्रकारे हे गाव पूर्णपणे शाकाहारी आहे आणि या ठिकाणी महानुभाव पंथाचे संपूर्ण गाव अनुयायी, अगदी सर्व समाजातील लोक. दंडवत प्रणाम. श्री क्षेत्र कनाशी या ठिकाणी दंडवत 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 दादा, दंडवत 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 प्रणाम. श्री पवार गुरुजी श्री क्षेत्र कनाशी येथे भेट देण्याकरता आले होते. कामकाज वगैरे सुरळीत होतात परमेश्वराच्या कृपा दृष्टीने, त्यामुळे ती माझी भेट घेतल्याशिवाय जात नाही. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. परमेश्वराबरोबर फिरलेले आहेत. दंडवत मी तेच आठवते तुम्हाला. परमेश्वराची कृपा आहे, त्याच्यामुळे घडतं सर्व. एवढं मोबाईलवरती बघतो ना, मोबाईलवर बघतो ना. पहाटेपासूनच दर्शनासाठी या ठिकाणी खूप मोठी लाईन लागलेली आहे. सर्व सद्भक्त सध्या या लाईनमध्ये लागलेले आहेत. खूप मोठी लाईन या ठिकाणी आहे. दंडवत प्रणाम. किती वेळ झाला ताई लाईनमध्ये आहे तुम्ही? 2 तास झाले आम्हाला. 2 तास झाले. बरं बरं बरं, खूप मोठी लाईन आहे. सर्वांना दंडवत प्रणाम. श्री क्षेत्र कनाशी या ठिकाणी श्री गोविंद प्रभू बाबांच्या दाढेचा विशेष वंदन करण्यासाठी ही खूप मोठी लाईन या ठिकाणी लागलेली आहे. अनेक सद्भक्त सध्या या लाईनमध्ये आहेत. सकाळपासूनच ही लाईन चालू आहे. तिकडे खडके मंदिर जे आहे, इकडे खडके मंदिर म्हणतात ना, खडके बाबांचं मंदिर इकडे दिसत आहे. क्षेत्र कनाशी येथील गुरुपौर्णिमेनिमित्त श्री प्रभू बाबांचं दाढेच्या विशेषाचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे. आता एवढी मोठी यात्रा भरलेली आहे. सध्या खूप गर्दी आहे आणि लोकांना आपण म्हणतो की पाय ठेवायला जागा नाही, तशा पद्धतीची यात्रा या ठिकाणी अति भव्य भरलेली आहे. पाठीमागे भरपूर दुकानं आपल्याला दिसत आहेत. ब्रह्मविद्या तत्वज्ञान पाठशाळा लांडगे बाबांच्या आश्रमात आपण आलेलो आहोत. श्री क्षेत्र अंजनेरीची पदयात्रा श्री क्षेत्र कनाशी या ठिकाणी आलेली होती. ही पालखी या ठिकाणी आपण पाहत आहोत. अनेक विषय जे आहे इथं दुर्मिळ दर्शन करत आहोत आपण. कनाशी परिसरात अनेक ठिकाणी महाप्रसादाचं या ठिकाणी कार्यक्रम चालू आहे. खूप मोठी यात्रा या ठिकाणी भरलेली आहे. आणि पवार गुरुजींना परवा फोन केला आणि एका फोन सरचे पवार गुरुजी आले आणि त्यांनी हे सगळी यात्रेचं कव्हरेज आपल्या मोबाईलच्या माध्यमातून त्यांनी सगळं कव्हरिंग केलं, सगळी शूटिंग केली आणि आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून ते सर्वसामान्यांपर्यंत हे सगळं धर्म प्रचार आणि प्रसाराचं कार्य पोहोचवत आहेत. सर्व पदयात्रेंची शूटिंग केली
पूर्ण यात्रेची शूटिंग केली, हे सगळं कार्य ते पोहोचवतायत. अशाच प्रकारचं कार्य करण्यासाठी त्यांना श्री प्रभू महाराज, श्री चक्रधर महाराज शक्ती प्रदान करो. श्री गोविंद प्रभू महाराजांचा जो विशेष आहे हा श्री प्रभू महाराजांनी प्रसन्न होऊन साधायसांना दिला होता. ते सांगायचं जाऊन गेलो होतं. श्री प्रभू महाराजांनी साधायसांना प्रसन्न होऊन दिलेला होता आणि तो साधायसांनी जीवापाड जतन केला. लहानपणी त्यांच्या बहिणीचा नातू परशुराम व्यास यांना वयाच्या 4-5व्या वर्षी त्याच्या गळ्यात बांधला होता. या विशेषाचं सामर्थ्य, या विशेषाच्या सानिध्यामुळं त्या परशुराम व्यासांना प्रपंचाची अनासक्ती निर्माण झाली. वयाच्या 8व्या वर्षी त्या परशुराम व्यासांनी संन्यास घेतला. पुढे ते महानुभाव पंथाचे आचार्य झाले. या महानुभाव पंथाचे 4थे आचार्य म्हणून परशुराम व्यास आपल्या शेवटच्या अवस्थेमध्ये साधाईसांनी परशुराम व्यासांना बोलावून घेतलंय. साधाईसांनी परशुराम व्यासांना बोलावून घेतलं आणि साधाईसांनी हा विशेष परशुराम व्यासांना सुपूर्द केला. तेव्हापासून आमचे मूळ पुरुष परशुराम व्यास, तेव्हापासून या खामनीकर गादीशी या विशेषाचा संबंध या खामनीकर गादीशी निगडीत आहे. या विशेषाची सेवा खामनीकर गादीवर असलेल्या महंताकडे परंपरागत आलेली आहे. ती सेवा श्री गोविंद प्रभू महाराज स्वीकार करतात अशी आमची श्रद्धा आहे. आमच्या भडगाव पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमचे आमदार आहेत, धर्मवीर आहेत. प्रत्येक गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं दर्शनासाठी येत असतात आणि धर्मकार्यासाठी कोणतंही कार्य असेल कनाशीच्या कामाला प्राधान्य देतात. परंतु प्रामुख्यानं हे श्री क्षेत्र कनाशी म्हणजे श्री चक्रधर स्वामींच्या चरणस्पर्शानं पावन झालेलं हे तीर्थस्थान आहे. या स्थानावर अनेक लोक या ठिकाणी आलेले आहेत. पाऊसही चालू आहे. या कनाशी परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे आणि लोकांची धावपळ सध्या चालू झालेली आहे. जोरदार पाऊस सुरू आहे. अनेक भक्तगण दर्शनासाठी या ठिकाणी आलेले आहेत. साईडला